हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आत्ता आहे दुपारचा टायमिंग, म्हणजे 3 वाजले असतील आता. तर भाजी वगैरे घेऊन आले मी, बराच वेळ झाला. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि तूप काढायला साई भरपूर अशी साचली होती. तर ती म्हटलं काढून घ्यावी. तर 2-3 दिवस झाले दररोज म्हणत होते करण पण काय करणं होत नव्हतं. तर तूप इथं साई काढून घेतली मी पटकन. भरपूर वेळ लागतो, जवळजवळ तासभर लागला मला, कारण भरपूर साई साचली होती. तर एवढं मोठं लोणी झालं आहे बघा. आणि यात आहे ना 1.5-2 किलो तूप मोकळं होईल. तर झाल्यावर मी तुमच्यासोबत शेअर करेन, म्हणजे बरणीत भरल्यावर. तर चला मग आता इथं लोणी मी गॅसवर ठेवलं आहे. आणि जे लोणी काढलेले भांडे आहेत ना, तर भरपूर भांडे पडतात. तर ते मी आधी गरम पाणी करून आहे ना चांगले धुवून आणते बाहेरून. त्याच्यानंतर मग मस्त असं लिक्विड टाकून घासून घेते, म्हणजे त्यातला तेलकटपणा वगैरे जाईल. आणि दुसरे पण भांडे आहेत दुपारचे, तर ते पण घासायचे आहेत. पण आधी हे गरम पाण्याने चांगले धुवून घेते, जेणेकरून वास वगैरे येत नाही मग. तर इथं खाली पण खूप चिकट झालं होतं, असं तेलकट. तर आधी एका कापडाने पुसून घेतलं. त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा एक कापड मारून घेते, कारण दुधाचा त्याचा लोणी काढलं की खूप असा वास येतो. त्याच्यामुळे म्हटलं 2दा असं पुसून घ्यावं. तर भाजीपाला पण निवडायचा राहिला आहे आधी. तर म्हटलं बाहेर ज्यावेळेस बसन त्यावेळेस निवडीन, म्हणजे 5 वाजता बसतो सगळ्याजणी, तर मग त्यावेळेस निवडीन. म्हणून मग म्हटलं आधी साईज करून घ्यावी, कारण खूप दिवस झाले ती साई करायची तशीच राहिली. तूप पण संपलं आहे माझं. तर हे बघा इथं मी ठेवलं आहे, तर ते असं उकळत आहे. त्याला पण सारखं राखण बसावं लागतं. हे तूप काढायचं आहे ना, मला खूप कंटाळा येतो, कारण खूप वेळ त्याच्या जवळच बसावं लागतं. आता किती मोठं पातेलं आहे बघा. हे 3-3.5 किलोचं पातेलं असेल तरी पण वर जातं त्यातून. त्याच्यामुळे असं सारखं ध्यान ठेवावं लागतं. त्याच्यामुळे मी ना इथं असा आडवा चमचा ठेवला आहे, सॉरी उलथनं झाऱ्या असतो आपला ते ठेवला आहे, जेणेकरून वर जाणार नाही म्हणून. आणि इथल्या इथंच लगेच म्हटलं भांडे पण घासून घ्यावं, कारण त्याच्याकडे पण लक्ष देता येईल. आणि कसं छोट्या गॅसवर ठेवलं आहे मी, तरी पण उतू वगैरे गेलं तर मग काही त्याचा उपयोग. इतके मेहनत करून आपण केलं आणि उतू घालवायचं म्हटल्यावर, त्याच्यामुळे म्हटलं लगेच भांडे वगैरे घासून घ्यावं. तर इथं पितळाचं पातेलं ते तुम्हाला समोर दिसत असेल ना, मिक्सरचं भांडं वगैरे, तर ते सगळं मी बाहेरून धुवून आणलं आहे गरम पाण्याने. आणि आता आपले जे दररोजचे भांडे जेवलेले वगैरे दुपारचे आहेत ना, ते घासून घेते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकला ना की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर चला मग आता इथं मी माझे भांडी पण घासून घेते पटपट. आणि आज काय टोमॅटो वगैरे काही आणलं नाही, बाकीचं थोडंच फक्त भाजी मेथीची, शेपूची आणि पालक भाजी आणली. कोथिंबीर, गाजरं वगैरे आणले, बटाटे आणले होते जास्त, पापड्या वगैरे बनवायच्या उपवासाच्या. तर त्याच्यासाठी बटाटे 4-5 किलो आणलेत. तर तेच मग आता इथं फक्त काकडीच धुवायला आहे, बाकी तर सगळ्या भाज्या आहेत, म्हणून काकडीची वर काढून ठेवली मी. भांडे वगैरे घासून झाले ना तर मग धुवून घेते. तर आता आधी सगळे जेवलेले वगैरे भांडे होते ते सगळे घासून घेतले आणि लगेच म्हटलं वॉश करून घ्यावे, कारण जे तुपाचे लोणी केलेले भांडे आहे ना, तर ते मी नंतर घासते. कसं खराब वास येतो तुपाचा, दुधाचा, त्याच्या लोणीचा. त्याच्यामुळे मग म्हटलं ते नंतर घासून घेते. आधी आपले आहे ते धुवून घेते पटकन. आणि संध्याकाळच्या वेळेस ना कधी अशी भांडी ठेवायची नाही, कारण चांगलं नसतं ते. आपले जेवल्यानंतर नाही धुतले तरी चालते, पण दिवस मावळता वेळेस आहे ना काही भांडे असे व्यवस्थित धुवून वगैरे ठेवायचे. किचनवर पसारा वगैरे ठेवायचा नाही, ते चांगलं नसतं. त्याच्यामुळे
तर चला मग इथं मी आता सगळे भांडे वगैरे घासून घेते पटपट, जे तुपाचे होते ते, आणि साईड बाय साईड जे आपलं लोणी कढायला ठेवलं आहे तर त्याच्याकडे पण लक्ष देते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. तर खूप म्हणजे व्हिडिओला खूप जण व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक पण करत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत नाही. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा. तर इथं माझे भांडे वगैरे घासून झाले आणि किचन पण मी पुसून घेतलं, किचन ओटा. तर त्याच्यानंतर तुपाला बघा अजून काहीसुद्धा झालेलं नाही, म्हणजे भरपूर वेळ लागतो त्याला कढायला पण. आणि त्यातले त्यात बारीक गॅसवर ठेवलं आहे मी, असं भरकन ओतू जायला नको, फुल भरलेलं असल्यामुळे. त्याच्यामुळे मी छोट्याशाच गॅसवर ठेवलं आहे. तर बघा अजून काहीसुद्धा नाही झालं, तर बराच वेळ लागणार आहे त्याला. तर मला आता इथंच उभं राहावं लागणार आहे, कारण खूप ओतू गेलं ना तर मग आणखीन खूप राडा होतो गॅसवर पण, आणि आपण केलेलं तूप पण वायाला जातं त्याच्यामुळे. तर त्याच्यानंतर इथं मी शिवसाठी दूध करून दिलं होतं, तर ते दूध त्याला देते प्यायला. आणि आता लोणी उस्तवर तर इथंच उभं राहावं लागणार आहे. भाज्या वगैरे निवडायच्या राहिल्यात तर त्या थोड्या वेळाने म्हटलं निवडता येईल. तर दूध वगैरे दिलं त्याच्यानंतर लगेच मग किचन वाटा पुसून घेते. आता ऑलमोस्ट झाला आहे माझा पुसून पण. तर चला मग आता पटपट सगळं आवरून घेते. कपडे पण काढून आणायचे तर कपडे पण काढून आणून घड्या वगैरे घालून घेतल्या मी. आणि तूप आता बऱ्यापैकी होत आलं आहे, तर म्हटलं थोड्या वेळा आता इथंच उभं राहून थोडंसं फुल गॅस करून मग पटपट होईल. तर त्याच्यामुळे थोड्या वेळ आता मी इथंच थांबते तुपाजवळ आणि पटकन फुल गॅसवर करून घेते आणि नंतर तुम्हाला पण दाखवते. तर बाकी स्वयंपाक पण बनवायचा आहे संध्याकाळचा, आणि हे तूप कढवायचं आणि करायचं मला खूप कंटाळा येतो, पण काय ते करावंच लागतं. घरचं ते घरचं असतं, विकतचं आपण किती आणलं तर त्याचा काही उपयोग नाही एवढा. तर बघा हे जवळजवळ दीड पावणे 2 किलो तूप असेल. तर एवढं तूप झालं याला मला जवळजवळ 2 तास लागले पूर्ण काढायला आणि करून घ्यायला. तर असो, त्याच्यानंतर मग संध्याकाळी काही साहेबांना जेवायचं नव्हतं, तर मी इथं ड्रेस वगैरे चेंज केला, कारण ड्रेसमध्ये ना खूप गरम होतं. लेगीज वगैरे असते तर गाऊन घातला. आणि इथं संध्याकाळी मग मस्त रव्याचे डोसे बनवून घेतले. तर चटणी पण बनवली होती खोबऱ्याची, आणि त्याच्यानंतर मग रव्याचे डोसे बनवले. त्यांना नव्हतं जेवायचं तर मग आम्ही तिघंच होतो, तर आमच्यासाठी मस्त असे कांदा कोथिंबीर टाकून रव्याचे डोसे बनवून घेतले. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.